विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण प्रकरण पहिले भौमितिक रचना या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। या प्रकरणामध्ये सुरुवातीला ज्या त्रिकोण रचना आहेत त्या त्रिकोण रचनांचा तुमचा सराव झालेला आहे आणि आज आपण सराव संच 6 साठी अभ्यास करणार आहोत। तर पाहूया आपण सराव संच 6 कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा आहे आणि त्या घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला एक सराव संच सोडवायचा आहे, तो म्हणजे 6। तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत रेषाखंडाची एकरूपता, कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट्स। रेषाखंडाची एकरूपता म्हणजे काय? तर रेषाखंडाची एकरूपता या घटकाची व्याख्या पाहत असताना रेषाखंडाची एकरूपता की एक कृती आपल्याला करायची सुरुवातीला की एक आयताकृती कागद घ्या, या कागदाच्या समोरासमोरील बाजू जुळवा, त्या तंतोतंत जुळतात हे अनुभवा। हा सोपा प्रयोग आहे पहा की एक आयताकृती कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदाच्या समोरासमोरील बाजू जुळवायच्या आहेत। मी या ठिकाणी एक कागद घेतोय आणि या कागदाच्या समोरासमोरील ही बाजू आणि ही बाजू, या दोन बाजू, या समोरासमोरच्या बाजू मी या ठिकाणी जुळवलेल्या आहे। म्हणजे हा कागद आहे, आयताकृती कागद आहे, या कागदाच्या समोरासमोरील बाजू अशा रीतीने मी या ठिकाणी जुळविल्या। याचा अर्थ काय झाला की या आयताकृती कागदाच्या ज्या या समोरासमोरील बाजू होत्या, या समोरासमोरील बाजू, या बाजूच्या समोरची ही दुसरी बाजू आणि या दोन बाजू आपण अशा जुळतात का ते पाहिलं तर असं लक्षात आलं आपल्याला की या बाजू समोरासमोरच्या तंतोतंत जुळतात। म्हणजे अशा प्रकारची आकृती आपल्या लक्षात येईल की या आकृतीनुसार या आयताकृती कागदाच्या तुम्हाला इथे दिसत असेल की या कागदाच्या समोरासमोरील बाजू जुळतात। मग आणखी एक कृती करायची आपल्याला की पट्टीच्या साहाय्याने रेख AB ची लांबी मोजा आणि रेख PQ ची लांबी मोजा। इथे जे दोन रेषाखंड आहेत, रेषाखंड AB आणि रेषाखंड PQ तुम्हाला आकृतीमध्ये दिसतात की रेषाखंड AB आणि रेषाखंड PQ या दोन रेषाखंडाची लांबी जर आपण पट्टीच्या साहाय्याने मोजली तर ही मोजलेली लांबी तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल लेंथ ऑफ AB बरोबर लेंथ ऑफ PQ। रेषाखंड AB ची लांबी आणि रेषाखंड PQ ची लांबी पट्टीच्या साहाय्याने मोजून आपण या ठिकाणी ती माप लिहू शकतो। मग आता या ठिकाणी की ही जे काढलेले रेषाखंड आहेत AB आणि PQ, जसं इथं या आयताकृती कागदाच्या समोरासमोरील बाजू तंतोतंत जुळल्या होत्या, तसं या दोन रेषाखंडांची लांबी मोजली आणि हा AB रेषाखंड जर PQ रेषाखंडाशी तंतोतंत कधी जुळेल बरं? विचार करा बरं, कधी जुळेल असा? जेव्हा रेषाखंड AB ची लांबी रेषाखंड PQ एवढीच असेल। या दोन रेषाखंडाच्या लांबीमध्ये जर फरक असेल तर या दोन रेषाखंडामध्ये तंतोतंत जुळतील का? हे दोन रेषाखंड एकावर एक उचलून मांडल्यानंतर नाही जुळणार। कधी जुळतील? की ज्या वेळी या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल त्याच वेळी जुळतील। आणि मग आपण काय केलं की हा रेषाखंड AB उचलला आणि रेषाखंड PQ वर ठेवला। आता आपल्या अशाच लक्षात येईल की रेषाखंड AB आणि रेषाखंड PQ हे एकमेकाशी तंतोतंत जुळत आहेत। हे का जुळत आहेत? तर या दोन रेषाखंडांची लांबी समान आहे। मग या दोन रेषाखंडांची लांबी समान आहे याचा अर्थ या दोन रेषाखंड, हे दोन रेषाखंड कशा आहेत तर हे दोन रेषाखंड एकरूप आहे। म्हणजे रेषाखंड AB आणि रेषाखंड PQ हे एकरूप आहेत, कारण हा रेषाखंड AB ची लांबी, हा रेषाखंड AB हा रेषाखंड PQ शी तंतोतंत जुळतो। म्हणजे बिंदू A हा शेवटचा बिंदू आहे, A या AB रेषाखंडाचा अंत्यबिंदू A हा, आणि इकडचा हा बिंदू B हे एकमेकाशी तंतोतंत कधी जुळतील की ज्यावेळी या दोन रेषाखंडाची लांबी समान असेल। म्हणजे हा A बिंदू या P बिंदूशी जुळेल आणि B बिंदू या Q बिंदूशी जुळेल। असं कधी होईल
ज्यावेळी या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल। यावरून काय निष्कर्ष निघतोय की असा निष्कर्ष निघतो की दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते दोन रेषाखंड एकरूप असतात किंवा ते रेषाखंड एकमेकाशी तंतोतंत असतात। तंतोतंत जुळतात म्हणजेच ते एकरूप आहेत असं म्हणतात। रेषाखंड AB व रेषाखंड PQ हे एकरूप असतील तर एकरूप ते दाखवण्यासाठी इथं आपण लिहिलंय पहा, रेख AB एकरूप रेख PQ हे एकरूपतेचं चिन्ह आहे। जेव्हा दोन रेषाखंड एकरूप असतात तेव्हा ते लिहिताना इथं रेख AB एकरूप रेख कोणता आहे दुसरा तर एकरूप रेषाखंड आहे कोण नाही रेख PQ। आता इथं जे चिन्ह दिसतंय तुम्हाला हे कशा चिन्ह आहे एकरूपतेचं चिन्ह आहे। हा रेषाखंड AB आणि हा रेषाखंड PQ या दोन रेषाखंडाची या रेषाखंडाची आणि या रेषाखंडाची लांबी समान आहे आणि म्हणून रेख AB एकरूप रेख PQ। तर या चिन्हानं हे दोन रेषाखंड एकरूप आहेत असं सांगितलं जातं आणि वाचन काय केलं जातं रेख AB एकरूप रेख PQ। तुम्हाला समजलं का एकरूप रेषाखंड कोणत्या रेषाखंडांना म्हणायचं बरोबर काय की जेव्हा दोन रेषाखंडांची लांबी समान असते तेव्हा त्या दोन रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असे म्हणतात। किती सोपी व्याख्या नाही का की जेव्हा दोन रेषाखंडांची लांबी समान असते तेव्हा त्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असं म्हणतात। पहा बरं इथं आपण हा रेषाखंड AB उचलून आपण रेषाखंड PQ वर ठेवला हे तंतोतंत जुळले असे कधी जुळतील तर यांची लांबी समान असेल तेव्हा आणि मग म्हणता आलं आपल्याला की रेषाखंड AB एकरूप रेषाखंड PQ। बरं आणखी विचार करा बरं तुमच्याकडे जी कंपास पेटी आहे त्या कंपास पेटीचा वापर करून हे दोन रेषाखंड एकरूप आहेत असं कधी सांगता येईल बरोबर कंपास पेटी मधल्या कर्कटकचा आपल्याला वापर करावा लागेल की ज्याला दोन अंकुचीदार टोकं असतात त्या साहित्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करता येईल। एक टोक या A बिंदूवरती मांडलं इथं आणि त्याचं दुसरं टोक समजा याचं एक टोक आपण इथं मांडलं आणि दुसरं टोक इथं मांडलं या बिंदूवरती नाही का अशा प्रकारचं ते कर्कटक असेल। आणि मग आता असंच उचलून ज्यावेळी आपण याच्यावरती मांडू तर P बिंदूवरती एक टोक येईल आणि त्या कर्कटकचं दुसरं टोक हे Q बिंदूवरती येईल आणि मग असं कधी असेल कधी जुळतील हे की ज्यावेळी या दोन रेषाखंडामधलं अंतर किंवा या दोन टोकामधलं अंतर सारखं असेल म्हणजे इथं आपण अंतर मोजलं तेच अंतर जर या दुसऱ्या रेषाखंडावर एवढं भरलं इथं लोखंडी टोक एकाचं जुळलं आणि दुसरं लोखंडी टोक इथं आलं तर असं म्हणता येईल की हे AB रेषाखंड आणि PQ रेषाखंड या दोन रेषाखंडाची लांबी समान आहे। नाहीतर मग पट्टीचा वापर करून पट्टीनं पहिल्या रेषाखंडाची लांबी मोजली आणि दुसऱ्या रेषाखंडाची लांबी मोजली तर तरी सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की हे दोन रेषाखंडांची लांबी समान आहे म्हणजेच ते दोन रेषाखंड एकरूप आहेत। मग रेषाखंडाची एकरूपता आपण पाहिली की जेव्हा दोन रेषाखंडांची लांबी समान असते तेव्हा त्या दोन रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असं म्हणतात। हा आजचा महत्त्वाचा घटक होता रेषाखंडाची एकरूपता। जर दिलेल्या रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात। आता आपण व्याख्या या ठिकाणी पाहिली की जेव्हा दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तेव्हा ते दोन रेषाखंड एकरूप असतात। रेख AB एकरूप रेख PQ। आता आपण पाहिलं की दोन रेषाखंड घेतले होते आपण AB आणि PQ हे दोन रेषाखंडाची लांबी समान होती म्हणजेच रेख AB एकरूप रेख PQ आणि जर मग AB हा PQ शी एकरूप असेल याच्या उलट PQ सुद्धा AB शी एकरूप असेल म्हणजेच रेख PQ एकरूप रेख AB। हे रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म आहेत की जर पहिला रेषाखंड AB या रेषाखंडाला आपण पहिला रेषाखंड मानू जर पहिला रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो।
लक्षात येते की नाही? जर पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो. हा रेषाखंडाच्या एकरूपतेचा पहिला गुणधर्म. आता दुसरा गुणधर्म आपण अभ्यासू की जर रेख AB एकरूप रेख PQ, जर पहिला रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, आपण आकृतीनुसार पाहून समजून घेऊ की जर हा AB रेषाखंडाची लांबी 5 सेमी आहे, CD रेषाखंडाची लांबी 5 सेमी आहे, म्हणून AB हा CD रेषाखंडाशी एकरूप असेल. या उलट आपल्याला असंही म्हणता येईल की या रेषाखंड CD ची लांबी 5 सेमी आहे आणि रेषाखंड AB ची लांबी सुद्धा 5 सेमी आहे, म्हणून AB हा रेषाखंड CD रेषाखंडाशी एकरूप आहे, म्हणून CD रेषाखंड AB रेषाखंडाशी एकरूप आहे. म्हणजे पहिला गुणधर्म आपण या ठिकाणी पाहिला. आता दुसरा गुणधर्म पाहू आपण की रेख AB एकरूप रेख PQ, जर पहिला हा AB रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल आणि दुसरा रेषाखंड आहे PQ. पहा इथं दुसऱ्या आकृतीमध्ये पहा, या AB रेषाखंडाची लांबी 5 सेमी आहे, दुसरा रेषाखंड CD, या CD रेषाखंडाची लांबी 5 सेमी आहे. इथं आपण PQ च्या ऐवजी CD घेतलेला आहे आणि याच्या एवढंच अंतर किंवा एवढीच लांबी असणारा हा दुसरा रेषाखंड, याला आपण नाव देऊ, थोडं नाव चेंज करता येईल पहा आपल्याला की इथं जे होतं हा रेषाखंड जो CD आहे याला आपण रेषाखंड PQ असं नाव देऊ. हा PQ रेषाखंड. आता पहा बरं, हा रेषाखंड AB आणि रेषाखंड PQ एकरूप आहेत, कारण AB ची लांबी 5 सेमी आहे, PQ ची लांबी 5 सेमी आहे. आणि तिसरा एक रेषाखंड आपण घेतला की जो रेषाखंड आहे इथं दिलेला MN, मग याला मी M नाव देतो. या रेषाखंडाला M नाव दिलं आणि या रेषाखंडाला N नाव दिलं. आणि मग पाहता की हा रेषाखंड AB हा रेषाखंड PQ शी एकरूप आहे, कारण याची लांबी सारखी आहे आणि PQ एवढीच लांबी या MEN ची आहे. म्हणजे आपल्याला हेही म्हणता येईल की रेषाखंड PQ हा MEN शी एकरूप आहे. म्हणजे AB एकरूप PQ. मग आता AB आणि MEN एकरूप होतील का नाही सांगा बरं? होतील का एकरूप? पहा AB हा PQ शी एकरूप आहे, PQ रेषाखंड MEN शी एकरूप आहे, मग AB आणि MEN एकरूप होतील का? व्हायलाच पाहिजेत ना, काहीच अडचण नाही, कारण याची लांबी 5 सेमी आहे, याची लांबी 5 सेमी आहे आणि तिसरा MEN हा जो रेषाखंड आहे त्याची लांबी 5 सेमी आहे. म्हणजे हे सर्वच रेषाखंड AB, PQ आणि MEN हे एकमेकांशी एकरूप आहेत. म्हणजे पहिला रेषाखंड हा दुसऱ्याशी एकरूप आहे, दुसरा रेषाखंड तिसऱ्याशी एकरूप आहे, म्हणून पहिला आणि तिसरा हे दोन रेषाखंड एकरूप आहेत, हे आपल्या लक्षात आलं. म्हणजे एक रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप असेल व दुसरा तिसऱ्याशी एकरूप असेल तर पहिला रेषाखंड तिसऱ्याशी देखील एकरूप असतो. हे रेषाखंडाचे गुणधर्म आता आपण पाहिले. आता आपण आजचा स्वाध्याय सोडवण्यासाठी जाऊ. त्यापूर्वी आपण आणखी एक घटक अभ्यासू. कोणतेही एक खोके घ्या, त्याच्या प्रत्येक कडेची लांबी मोजा. कोणत्या कडा एकरूप आहेत ते पहा. अशा प्रकारचं एक खोकं घेता येईल तुम्हाला. मग पट्टीच्या साहाय्यानं त्या खोक्याची लांबी मोजता येईल कडेची. जसं की इथं या खोक्याची ही जी कड आहे, ही कड तुम्हाला मोजता येईल इथं. मग काय सांगितलं? प्रत्येक कडेची लांबी मोजा. याही कडेची तुम्हाला लांबी मोजता येईल, नाही का? नंतर या कडेची लांबी मोजता येईल. आता या सर्वच कडांची लांबी सारखी येईल असं नाही बरं का, कमी जास्त लांबी ते येऊ शकेल. म्हणजे ही उंचीचा भाग आहे, हा लांबीचा भाग आहे, हा रुंदीचा भाग आहे, यांच्यामधलं अंतर कमी जास्त होऊ शकेल. समजा हे जर 10 सेंटीमीटर असेल तर हे कदाचित 8 सेंटीमीटर असेल, कदाचित हे 5 सेंटीमीटर येईल किंवा यापेक्षा जास्त मापाचं ते खोकं असेल. तर या लांबी, प्रत्येक कडेची लांबी मोजता येईल. आणि कोणत्या कडा एकरूप आहेत ते पहा. पुढे काय विचारलंय की कोणत्या कडा एकरूप आहे. मग आता सांगा बरं, इथं ही कड आपण मोजली तर याच्या एवढीच लांबी असणारी याच्यातली कोणती कड असेल? लक्षात घ्या, आपण काय केलं की सुरुवातीला या कडेची लांबी मोजली,
तर एवढीच लांबी कोणत्या कडेची असेल? लक्षात येते का तुमच्या? सोपं आहे का नाही बघा बरं. एवढीच लांबी बरोबर ओळखलं तुम्ही, या खालच्या कडेची असेल. हीच लांबी या खालच्या कडेची असेल. आणि ही जर तुम्ही लांबी मोजली तर एवढीच लांबी कोणती असेल? बरोबर, या कडेची असेल आणि एवढीच लांबी या कडेची असेल. आणखी एखादी कड असेल का एवढीच लांबी असणारी? निश्चित असणार आहे. कुठं? याच्या पाठीमागं असेल ती. म्हणजे आता ही जी लांबी मोजली आपण, इथं जर लांबी मोजली आपण या कडेची, तर एवढीच लांबी कोणत्या कडेची येईल? बरोबर, या खालच्या कडेची एवढीच लांबी येईल. आणखी इथं जी कड असणार आहे त्याही कडेची एवढीच लांबी येईल. परत इथं जी कड असणार आहे इथल्या भागामध्ये त्याही कडेची लांबी, इथं ती कड असेल बघा, या दोन कडा या ठिकाणी असतील की एवढीच लांबी या कडेची येईल, एवढीच लांबी या कडेची येईल, या कडा त्या पाठीमागच्या बाजूला असणार आहे. हे तुम्हाला हे मोजल्यानंतर कळेल. की असं एक खोकं घ्यायचं, मग ते औषधाच्या बाटलीचं असेल, घरी जे डॉक्टरने दिलेले औषध असतात घरी आजारी माणसासाठी, त्या बाटल्याच्या खोके येतात अशा प्रकारची, तर त्या खोक्याची लांबी तुम्ही पट्टीच्या साहाय्याने तुम्हाला सहज मोजता येईल कंपास मधल्या. की एखादी ड्रॉपरची बॉटली असेल दिलेली छोटी, तर त्याला अशा प्रकारचे खोके येतात, त्याची लांबी मोजली तरी चालेल, नाही का? तर म्हणजे तुम्हाला ही कृती घरी करता येण्यासारखी आहे. या अशा प्रकारच्या खोक्याची लांबी तुम्हाला कडेची लांबी मोजता येण्यासारखी आहे. किंवा आणखी काही वस्तू तुम्ही जर घरात आणलेल्या असतील तर त्याला अशा प्रकारचे छोटे पॅकेट्स आलेले असतात, खोके आलेले असतात आणि त्या खोक्याची लांबी तुम्हाला मोजता येणार आहे. आणखी पहा, कोणत्या कडा एकरूप आहेत हे तुमच्या लक्षात येईल. मग ज्या दोन बाजूंची लांबी सारखी आहे, समजा इथली बाजू आहे, ही बाजू तुम्ही मोजली आहे आणि ही बाजू मोजली आहे, यांची लांबी जर सारखी भरत असेल तर तुम्हाला सांगता येईल की ही पहिली कडा, याला आपण नाव दिलं दुसरी कडा, या दोन कडा एकरूप आहेत. आणखी याच्या एवढ्याच एकरूप असणाऱ्या किंवा या दोन कडेशी एकरूप असणाऱ्या दुसऱ्या कडा आहेत का ते तुम्हाला शोधून काढता येईल. तर अशा प्रकारची इष्टिकाचिती आकाराची, याला आपण कोणती इष्टिकाचिती आकाराचं खोका असं म्हणणार आहोत. तर अशा प्रकारच्या या कड्या खोक्याची कडेची लांबी तुम्हाला मोजता येईल आणि कोणत्या कडा एकरूप आहेत ते सांगता येईल. पहा बरं, अशा प्रकारे आपण ते चारी कडा किंवा ज्या काही कडा तुम्हाला या ठिकाणी दिसतात या आपल्या समोर अशा त्या खोक्याच्या असणार आहेत. किंवा मग हा वरचा भाग आपण ते आता असं फिरलेला आहे म्हणून त्या साईडच्या कडा दिसतात आपल्याला, किंवा मग असं उलट जर फिरलं तर आपल्याला अशा प्रकारच्या कडा सुद्धा तुम्हाला पाहता येईल. तर तुम्ही इथं पहा, इथं पाहू शकता एक कडा, पहा ही कडा आणि ही कडा, या कडा यांची लांबी समान असेल बघा. इथं लक्षात येतंय का? इथं या कडांची लांबी सारखी असेल. इथं कोणत्या कडांची लांबी सारखी असेल? आपण समजा ही जर कडा मोजली इथली, तर एवढीच कडा ही खालची असेल. आता ही लांबी कमी दिसते, मग तेवढीच लांबी या कडाची येणार आहे. म्हणजे अशा रीतीनं तुम्हाला या खोक्याची लांबी मोजता येईल, कडेची लांबी मोजता येईल आणि कोणत्या कडा एकरूप आहेत हे सांगता येतील. आता इथं खाली दिलेल्या आकारावरून एकरूप रेषाखंडाच्या जोड्याला रेख AB, इथं बघा बरं, रेख AB याच्याशी एकरूप असणारा रेषाखंड कोणता दिसतो आकृतीमध्ये तुम्हाला? तर DC दिसतो हा इथं. आणखी रेख AE, रेख AE कुठं दिसतो तुम्हाला? हा रेख A आणि रेख E इथं दिसतो का उभा. याच्याशी एकरूप असणारा रेषाखंड कोणता? BH येईल. इथं हा BH रेषाखंड आहे. आणखी काय? इथं रेख EF, रेख EF हा रेषाखंड आणि याच्याशी एकरूप असणारा EF शी एकरूप असणारा इथं रेषाखंड AD आपल्याला लिहिता येईल, तुम्हाला ओळखता येईल ते रेख AD. आणि रेख DF, आता रेख DF पहा, रेख DF कुठं आहे? या रेख DF साठी आपण हे तुमचा गोंधळ होईल, इथं रेख DF आहे. या रेख DFC एकरूप असणारा रेषाखंड कोणता आहे सांगा बरं? मग ओळखले असेल तुम्ही. कोणता आहे? तर रेषाखंड हा आहे CG, म्हणून इथं रेषाखंड CG लिहिता येईल.
याच्या डीएफ एवढाच आणखी रेषाखंड दिसतो आकृतीमध्ये, तो इथं आहे पहा एई, एवढाच रेषाखंड आहे इथं बीएच, म्हणजे एकासारखे नंतर 3 आहेत, एकासारखे नंतर 3 आहेत, या ठिकाणी तुम्हाला ते आढळून येणार आहे. तर आता आपण आजचा स्वाध्याय क्रमांक सराव संच 6 आपण या ठिकाणी पाहतो की खालील आकृतीमधील एकरूप रेषाखंडाच्या जोड्या लिहा, परंतु हे लिहिण्यासाठी कर्कटकचा वापर करून त्या शोधा. म्हणजे इथं एकरूप रेषाखंड कोणते आहेत ते रेषाखंडाच्या जोड्या आपल्याला लिहायच्या. मग तुम्ही काय करा, एक कर्कटक अशा पद्धतीचं घ्या आणि याचं लोखंडी टोक कर्कटकचं या ठिकाणी या बिंदूवरती मांडा, दुसरं टोक या बिंदूवरती मांडा आणि मग हे उचलून आणखी ही दोन टोकं या कोणत्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूवर जुळतात, मग हे उचलून तुम्हाला इथं मांडता येईल, ते मोजता येईल आणि मग इथं लिहिता येईल ही रेख MG, रेषाखंड MG, एकरूप रेषाखंड किंवा एकरूप रेख दुसरा कोणता मिळेल, जे एवढं अंतर भरेल, एवढा अंतराचा दुसरा रेषाखंड यापैकी जो सापडेल ते तुम्हाला इथं त्या रेषाखंडाचं नाव लिहायचं. तसंच आता हे काही सर्व रेषाखंड एक समान लांबीचे नाहीत, वेगवेगळ्या लांबीचे आहेत. मग तुम्हाला परत इथं लोखंडी टोक मांडावं लागेल, दुसरं लोखंडी टोक इथं पहिलं लोखंडी टोक मांडलं तर दुसरं लोखंडी टोक इथं मांडावं लागेल या बिंदूवरती आणि मग हे जे अंतर मोजलं की काय होईल, परत ते कर्कटक उचलून इथल्या कोणत्या रेषाखंडावरती दोन्ही टोक जुळतात हे शोधावं लागेल आणि त्या रेषाखंडाची नावं लिहावी लागतील. सोपं आहे का नाही, लिहिता येईल का नाही. आता हा इथं रेषाखंड लिहिला हा NG, एवढीच लांबी कोणत्या दुसऱ्या रेषाखंडाची भरते बघायचं आणि त्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी पाहतोय आपण. आता आपण दुसरा प्रश्न पाहू याच्यातला. खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूमध्ये समान अंतर आहे, त्यावरून रिकाम्या जागा भरा. आता पहा इथं PQ मधलं जे अंतर आहे तेच अंतर PZ मधलं आहे, तेच अंतर ZY मधलं आहे, तेवढंच अंतर XY मधलं आहे, YX मधलं आहे, तेवढंच अंतर XW, तेवढंच अंतर WA, तेवढंच अंतर AB आणि तेवढंच अंतर BC. या प्रत्येक 2-2 बिंदूमध्ये सारखं अंतर आहे. मग रेख AB एकरूप रेख AB रेषाखंडामध्ये एक एकक अंतर आहे, एवढंच अंतर आणखी कोणत्या रेषाखंडात आहे, इथं कितीतरी आपल्याला सापडतील. असे कोणते सापडतील, BC एक नाव सांगता येईल, रेख BC. आणखी सांगा बरं, सांगता येईल का नाही तुम्हाला. एवढंच BCच्या ऐवजी समजा तुम्हाला BC नाही आठवलं तर काय सांगता येईल इथं, बरोबर कितीतरी नावं सांगता येईल. इथं AW असं म्हणता येईल, रेख AW असं म्हणता येईल किंवा रेख WXW असंही म्हणता येईल, रेख XW, किंवा एवढंही नाही तर रेख XY असंही म्हणता येईल. अशी कितीतरी नावं तुम्हाला इथल्या रिकामी जागेमध्ये लिहिता येणार आहे. लिहिता येतील का, सोपं आहे की नाही. आता पुढचा भाग पाहू आपण. आता रेख AP पहा कुठे, आता A आणि P यातलं आपण अंतर शोधू. इथं P बिंदू आहे पहा आणि इथं A बिंदू आहे. आता या दोन रेषाखंडामधलं या दोन बिंदू मधलं अंतर किती आहे, तर इथून 1 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक आणि 5 एकक अंतर आहे. मग दुसरे असे कोणते दोन रेषाखंड आहेत किंवा कोणता रेषाखंड आहे ज्यामधलं अंतर 5 एकक आहे, इथं सुद्धा भरपूर सापडणार आहेत. कोणते कोणते आहेत पहा, इथं बघितलं आपण, याच्यातलं 1, 2, 3, 4 आणि 5, या दोन रेषाखंडामधलं अंतर सुद्धा किती आहे, 5 एकक आहे. म्हणजे AP एवढाच असणारा QW, इथं रेख QW हा एक झाला. आणखी 5 अंतर असणारा पहा, इथं मोजू आपण, याच्यातलं 1, 2, 3, 4, 5, कोणता आहे हा, ZB. इथं लिहू आपण QW च्या ऐवजी इथं ZB असं लिहिलं तरी चालेल किंवा BZ असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे अनेक उत्तर तुम्हाला यामध्ये याच्यासारखी मिळणार आहे. आता रेख AC, आता रेख AC पहा बरं, AC रेषाखंड याच्यामधले किती अंतर आहे, AC मध्ये 1 आणि 2 एकक अंतर आहे. मग 2 एकक अंतर असणारे किती रेषाखंड सापडतील आकृतीमध्ये पहा बरं. पहा AC एक सापडला, नंतर AX 1 आणि 2
हे. नंतर एक्स झेड इथं पण 2 आहे. नंतर झेड क्यू इथं पण तेवढंच अंतर आहे. म्हणजे इथं 2 एकक अंतर आहे, इथंही 2 आहे, इथंही 2 आहे. इथं मग AC एवढं असणारं अंतर असणारा क्यू झेड हा बिंदू आपल्याला इथं मांडता येईल किंवा रेषाखंड क्यू झेड लिहिता येईल. आता याच पद्धतीनं तुम्हाला हे राहिलेले 3 प्रश्नाची उत्तरं लिहिता येतील का बघा बरं, विचार करा. इथं रेख BY मध्ये किती अंतर आहे शोधून काढा. BY या रेषाखंडामध्ये इथं B बिंदू आहे, इथं Y बिंदू आहे. 1 2 3 4. मग 4 अंतर असणारे बिंदू शोधायचे की ज्या 2 बिंदू मधलं अंतर 4 आहे असा रेषाखंड शोधायचा. असे अनेक रेषाखंड तुम्हाला या आकृतीमध्ये पाहायला मिळणार आहेत. मग ते तुम्ही त्या ठिकाणी उत्तर लिहायचं. आता 5व्या प्रश्नाचं आणि 6व्या प्रश्नाचं उत्तर BW काय बघा. BW इथं B आहे, इथं W आहे. या रेषाखंडामधलं अंतर 2 एकक आहे. मग 2 एकक अंतर असणारे रेषाखंड इथे लिहायचे. मग कोणते कोणते आहेत. हे WY आहे, आणखी YP आहे, किंवा ZQ आहे, किंवा PY आहे, किंवा ZX आहे. असे अनेक बिंदू, अनेक रेषाखंड की ज्यांचं अंतर 2 एकक आहे किंवा या 2 बिंदू मधलं अंतर 2 एकक असणारे असे रेषाखंड तुम्हाला सापडणार आहे. लक्षात आलं का. तर अशा रीतीनं हा सराव संच 6वा तुम्ही सोडवायचा वहीवरती आणि तो पाठवायचा आपल्या शिक्षकांना. लक्षात राहील. तर ठीक आहे. तर अशा रीतीनं आज आपण सराव संच 6 या पाठ्यघटकावर आधारित उदाहरणं पाहिले किंवा घटक अभ्यासला. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन घटक घेऊन. तोपर्यंत नमस्कार.